सद्यस्थितीमध्ये मोबाईल हा प्रत्येक घराघरांपर्यंत पोहोचलेला आहे, मान्य करता तुम्ही? आणि प्रत्येक व्यक्ती मोबाईल बघतो, बघत आहे. आताच्या काळामध्ये कसं झालं आहे की रिकामा वेळ बरोबर मोबाईल हे समीकरण झालं आहे सगळ्यांसाठी, झालं आहे की नाही? जेव्हा तुम्ही बोर झाले, आपण म्हणतो ना बोर होतो, म्हणतो ना, घरी सांगतो ना आपण बोर होत आहे म्हणतो, स्पष्ट बोलतो आहे की नाही? आणि करमत नाही, किंवा तुम्हाला काही अभ्यास नाही आहे किंवा अभ्यास पूर्ण केला, बाकी सगळं तुमचे कामं आटोपल्यानंतर आपण टी व्हीपेक्षा कशाला प्राधान्य देतो? मोबाईलला देतो, बरोबर आहे? खेळण्यापेक्षा, बाहेर फिरण्यापेक्षा, कोणाशी बोलण्यापेक्षा आपण प्राधान्य कशाला देतो? आधी मोबाईलला देतो. म्हणजे काय झालं? रिकामा वेळ बरोबर मोबाईल हे समीकरण झालं. तर मोबाईल त्यामुळे एक समस्या निर्माण झालेली आहे. आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही मोबाईल बघता, काय बघता त्याच्यामध्ये? रील्स बघतो आपण, शॉर्ट व्हिडिओ, बरोबर आहे? लॉंग व्हिडिओपेक्षा आपण काय बघतो? शॉर्ट व्हिडिओ बघतो, थोड्या मिनिटाचे, काही मिनिटाचे किंवा काही सेकंदाचे, बरोबर आहे? नंतर काय करतो आपण? आपल्या आवडीचे गेम्स खेळतो की नाही? हां. आता आपण हे सगळं करीत असताना आपण कधी विचार करतो का मी 15 मिनिटच पाहणार आहे, अर्धा तासच पाहणार आहे, असा टाइम सेट करतो का? नाही करत. आपण मोबाईल हातात घेतला, बघणं सुरू झाली का आपल्याला माहिती नाही राहत की आपला वेळ किती निघून गेला, बरोबर आहे? आपल्याला कधी कळते? जेव्हा आपण एक तर स्वतः बघून कंटाळतो किंवा आपला पूर्ण बघून मन समाधान होते तेव्हा, नाही तर जेव्हा कोणीतरी घरचं टोकते तेव्हा आपण काय करतो? मोबाईल बाजूला ठेवतो. आता तेव्हा ठेवतो असं पण नाही आहे, तेव्हा पण आपण जास्तचा वेळ मागतो आणखी की नाही, थोडंसं 1-2 व्हिडिओ बघितले का झाला म्हणतो मग, बरोबर आहे ना? असं करतो आणि आपला कितीतरी वेळ त्या मोबाईलमध्ये जाते. आता असं का होतं? तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं नियंत्रण आपल्यावर राहत नाही मोबाईल बघताना? कधी विचार केला आहे का? नाही केला. जेव्हा आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतो, शॉर्ट व्हिडिओ बघतो, तेव्हा आपल्याला काय मिळते? त्यापासून आनंद मिळतो, बरोबर आहे? आता हा आनंद कशामुळे मिळतो? जी डोपामाइन रिवॉर्ड सिस्टीम आहे, आपलं जे ब्रेन आहे, त्या ब्रेनमध्ये वेगवेगळे केमिकल तयार होतात. आणि जेव्हा आपण एखादी मजेच्या उद्देशाने, आनंदाच्या उद्देशाने जेव्हा मोबाईल बघतो, रील्स बघतो, तेव्हा त्यापासून आपल्याला काय मिळतं? डोपामाइन रिवॉर्ड मिळतं. म्हणजे ते डोपामाइन नावाचं जे केमिकल आहे ते आपल्या ब्रेनमध्ये तयार होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला रिवॉर्ड मिळतो, आपल्याला चांगलं वाटते, आनंद वाटते, म्हणून आपण आणखी त्याच्यामध्ये गुंतत जातो. जसं एक लेवल पार केली गेममध्ये की आपण दुसरी लेवल खेळतो ना. तुम्ही जर एक लेवल पार केली, तुम्हाला चांगलं वाटते की नाही? लेवल पार केल्यावर काय होते? आनंद होते ना, छान वाटते आपल्याला. आपण आणखी त्यामुळे दुसरी लेवल शोधतो, आणखी दुसरा गेम शोधतो, आणि असं करत करत आपल्याला त्या मोबाईल बघण्याची सवय लागते. आपल्याला हे कळत पण नाही आणि आपलं त्याच्या बाबतीत ॲडिक्शन वाढतं, बरोबर आहे? असं होते का? किती लोकांसोबत असं होते की आपण एक व्हिडिओ बघितला का दुसरा बघण्याची इच्छा होते, एक गेम खेळणं झाला, लेवल पार केली की दुसरी आपण लेवल पार करण्याचा प्रयत्न करतो, होतं की नाही? हां. आता या मोबाईल बघण्यामुळे काय होते की आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, इमॅजिनेशन कमी होते, आपली चिडचिड वाढते. जर समजा तुमचा मोबाईल जर काढून घेतला मध्ये, तर तुम्हाला राग येतो की नाही येत? तू मोबाईल बघत आहे, तुझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतला, तुला काय वाटणार? तुला राग येईल की नाही? थोड्या वेळासाठी तुम्ही नर्वस व्हाल ना. असं का वाटते? तर आपल्याला त्याची सवय झाली आहे, ॲडिक्शन झालं आहे, आपल्याला ते आणखी पाहिजे आहे. आणि मोबाईलमध्ये खूप सारे ऑप्शन जे उपलब्ध आहे, शॉर्ट व्हिडिओज आहे, रील्स आहे, गेम्स आहे. म्हणजे आपल्याला जे मनासारखं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण ते काय करतो? मोबाईल स्क्रॉल करत राहतो. मग एखादी व्हिडिओ भेटला आपल्या मनासारखा की बघतो, बरोबर आहे? त्यामुळे काय होतं? आपल्याला छोटे व्हिडिओ, शॉर्ट टाईम व्हिडिओ बघण्याची सवय लागते आणि शॉर्ट टाईम कामं करण्याची सवय लागते. जसं आता तुम्हाला जर समजा एखादी जास्त वेळ लक्ष देऊन काम करण्याचं जर एखादी काम दिलं, लक्ष केंद्रित करून तुम्हाला जास्त वेळ काम करायचं आहे, तर मग होते का त्यावेळी फोकस? अभ्यास करायला बसलात, अभ्यासात तेवढं मन लागते का जेवढं मोबाईल बघताना लागते? नाही लागत ना. कंटाळा लवकर येते की नाही? कारण काय? अभ्यास करताना आपल्याला ते जे केमिकल आहे आपल्या ब्रेनमध्ये तयार होतो, डोपामाइन रिवॉर्ड वगैरे, ते काही मिळत नाही. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल जेवढं
एक्साइटमेंट राहते मोबाईल बघण्यात, व्हिडिओपासून जेवढा आपल्याला आनंद मिळतो तेवढं बाकी गोष्टींपासून मिळत नाही. मग ह्या ज्या सवयी आपल्याला लागल्या आहे शॉर्ट रील बघण्याच्या, जे मोबाईल बघण्याच्या, हे तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये डीपमध्ये जाल तेवढं तुमचं इकडं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. कारण आपल्या ब्रेनला काय झालं आहे, सिग्नल भेटत आहे, आपल्याला फक्त काय पाहिजे, आनंद पाहिजे, मजा पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला थोडंसंही लक्ष देऊन काम करण्याचं, जे अभ्यास करण्याचं म्हणा किंवा कुठलंही लक्ष देऊन जास्त वेळ काम जर दिलं तर तुम्ही करू शकत नाही आहे. आपण आजच्या काळात आपलं कॉन्सन्ट्रेशन हे खूप कमी झालेलं आहे. सांगितलं की आपला कॉन्सन्ट्रेशन टायमिंग हा 7 सेकंदापर्यंत चालला आहे. आपण 7 सेकंदापर्यंत कॉन्सन्ट्रेट राहू शकतो एखाद्या गोष्टीवर. पुन्हा आपलं लक्ष काय होतं, विचलित होऊन जाते, आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो दुसऱ्या गोष्टीकडे. आणि एखाद्या गोष्टीपासून आपण डिस्ट्रॅक्ट झालो की त्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन व्हायला 23 मिनिटं लागतात. किती वेळ लागत आहे? 23 मिनिटापर्यंत पुन्हा वेळ आपला जातो आहे. तर एक सायंटिफिक जी स्टडी आहे त्याच्यानुसार सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर काय होते, पुन्हा डोळ्यावर परिणाम होतो. मोबाईलवर डोळ्यावर परिणाम होतो की नाही? डोळे दुखतात, जळजळ होते, आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्याच्यानंतर तुम्ही जर रात्री जर स्क्रीन टाइम जास्त स्क्रीन समोर राहत असाल, रात्रीचा मोबाईल जास्त बघत असाल तर आपल्याला झोप व्यवस्थित लागते का? नाही लागत. कारण आपण जेव्हा झोपतो त्यावेळी आपल्याला अंधार, म्हणजे आपल्याला माइंडला सिग्नल मिळते की आपलं जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्याला झोप येते. पण जेव्हा आपण स्क्रीन जर आपल्या डोळ्यासमोर असली तर आपल्याला उजेड दिसते ना, त्याला कुठं दिसत आहे की रात्र होत आहे की काय होत आहे? आपल्या डोळ्यात चक्क प्रकाश पडते, त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. आणि झोप आली तरी जशी व्हायला पाहिजे, क्वालिटी जशी झोप व्हायला पाहिजे त्या पद्धतीची आपली का नाही झोप होत नाही. त्यामुळे आपल्याला दुसरा दिवस कसा जातो, आपला मग सुस्त जातो, आपण अभ्यासात किंवा दुसऱ्या कामामध्ये लक्ष केंद्रित करू शकत नाही. आता जेव्हा तुम्ही मोबाईल बघता त्यावेळी तुम्हाला क्लिअर असते का आपल्याला त्याच्यात बघायचं काय? आपण बरेचदा मोबाईल सुरू करतो आणि आपल्याकडे एखादी व्हिडिओ येऊन गेला, आपण पाहायला सुरुवात करतो, असं कितीदा झालाय, होते की नाही? आपल्याला बघायचं एक राहते, पण आपल्या समोर आलं म्हणून आपण बघत बसतो. म्हणून व्हिडिओ बघताना किंवा मोबाईल वापर करताना एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला बघायचं काय. एखादी आपल्या एज ग्रुपचा व्हिडिओ नाही आहे, आता कितीतरी व्हिडिओ येतात तिथे, बरोबर आहे, तरी आपण बघतच जातो. आपल्याला त्याचं काही माहिती नसते, बघायचं आहे नाही बघायचं आहे, वेळही जातो, आपला उद्देश बाजूला राहते आणि आपण त्यामध्येच गुंतून जातो. म्हणून मोबाईल बघताना 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. एक स्वतःला 2 प्रश्न विचारायचा आहे की मला काय बघायचं आहे हे क्लिअर असलं पाहिजे. त्यानंतर किंवा आपल्याला काय बघायचं होतं आणि आपण काय बघत आहोत या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर मी बघत असणारा व्हिडिओ हा माझ्यासाठी आहे का, हे 2 प्रश्न जरी तुम्हाला स्वतःला तुम्ही विचारले तरी तुमचा माइंड त्यावेळी काय होईल, जाग्यावर येईल, क्लिक होईल आपल्याला की आपण कुठेतरी गुंतत आहोत आणि आपल्याला जे बघायचं आहे ते बघत नाही आहे, आपण काहीतरी वेगळ्याच मार्गाने चाललो आहे आपण आणि वेगळाच कुठेतरी वेळ देत आहोत. आता आपण काही वेळ जो आहे तो मागे जाऊ. आता इथे बसलेले आपल्या इथे खूप सिनियर लोक आहे, मोठे लोक आहे, बरोबर आहे. तुम्हालाही माहिती असेल आधी मोबाईल होते का? नाही होते. होते पण मग कुठे होते, कीपॅडवाले होते. अँड्रॉइड होते का? यूट्यूब, सोशल मीडिया असं काही होतं का? नाही होतं. ते जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा काय होते माहिती आहे, टी व्ही होती टी व्ही. मग ते टी व्ही जेव्हा होती त्यानंतर त्याच्या आधी जर गेला आपण ब्लॅक अँड व्हाईटच टी व्ही होता, बरोबर आहे. दूरदर्शन शिवाय काही दिसत होतं का? नाही दिसत होतं. नंतर केबल वगैरे आले, कलर टी व्ही आले. त्याच्याही जर आधी बघितलं तर टी व्ही पण नव्हती. मग त्यावेळी आपण जर विचार केला तर आपल्याकडे असे कुठले संसाधन होते की त्यावेळेचे लोक कसे राहत होते? ते काय मोबाईलच बघत होते का? त्यांना काही बोर होत नव्हतं का? त्यांना काही कामं नव्हते का? ते कुठून कुठला डाटा घेत होते किंवा माहिती सोर्स कुठले होते? पुस्तकं होते, इतर जे माध्यम आहे ते होते. मग ज्यावेळी ते लोक आनंदी राहू शकतात, जेव्हा हे संसाधनं नव्हते त्यावेळी सगळ्यांशी मिळून राहू शकतात, सगळ्या गोष्टी होत होत्या. मग आज सगळं आलं म्हणजे मोबाईलवर सगळ्या गोष्टी येऊन पडल्या आहे का, की जेणेकरून आपण मोबाईलच बघितला म्हणजेच आपण आनंदी राहू शकतो, नाही तर राहू शकत नाही. आपला टाइमपास फक्त मोबाईलनेच होतो. असा काही भाग आहे का? असा विचार केला का कधी आपण? स्वतःला प्रश्न विचारले का? इकडे स्काउटिंग बा काय विचारताय मी?
तुम्ही कधी असा विचार केलाय का, जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा हे लोक कुठल्या पद्धतीने आपलं मनोरंजन करत होते? जेव्हा आपण मोबाईल जे बघतो तर आपला एक साधा सोपा उद्देश काय आहे? स्वतःचं मनोरंजन करणे, टाइमपास करणे. कारण त्याच्यापासून काय होतं, आपल्याला आनंद मिळते, मजा येते ना गेम खेळताना, व्हिडिओ बघताना. हाच एक आहे उद्देश. दुसरा जो आपल्याला माहिती मिळवण्याचा जो भाग आहे हा दुसरा भाग आहे. आपण तो किती वापरतो तो प्रत्येकावर डिपेंड आहे. तर या गोष्टीचा विचार करून आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे प्रत्येकाने. आणि प्रत्येक एज ग्रुपनुसार ते वेगवेगळे त्याच्यावर उपाय आहे. जसं आता तुम्ही सगळे लोक मोबाईल बघता तर काय केलं पाहिजे, मोबाईलचा वापर कमी करायचा आपल्याला. आपण वापरत आहे, दिवसभर मोबाईल वापरतो किंवा जास्तीत जास्त वेळ आपण मोबाईलमध्ये जातो. किती तास जात असेल मोबाईल तुमचा? मोबाईल वापरण्यामध्ये किती तास वेळ जातो सांगा कोणी? किती तास वापरतो तुम्ही मोबाईल? एखादी अंदाज माहिती आहे का तुम्हाला? सकाळी किती तास पाहता? सकाळी उठल्यावर नाही बघत, काही लोक बघत असतील उठल्यावर. शाळेतून गेल्यावर किती तास पाहता? 1 तास. आणि सुट्टीच्या दिवशी किती वेळ पाहता? सुट्टीच्या दिवशी 4-5 तास. म्हणजे जेवढा वेळ आपल्याला जास्त मिळाला तेवढा आपण बघण्याचा प्रयत्न करतो, बघतो की नाही? मग आपण कधी आपल्या माइंडमध्ये येतं का हे आवश्यक आहे का आपल्यासाठी, की आपण इतका वेळ मोबाईल बघतच आहे, याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि आपण अभ्यास करताय किंवा दुसऱ्या गोष्टीकडे आपलं लक्ष मग जात नाही. हे रियालिटी आहे की नाही? की स्वतःच्या मनाने सांगत आहे. तेवढाच वेळ तुमच्याकडे आहे तर तुमचं अभ्यासात लक्ष जातं का? नाही. का नाही जात? कारण तुम्ही जेवढं लक्ष मोबाईलमध्ये घालाल तेवढंच तुमचं तिकडं दुर्लक्ष होणार म्हणजे होणार. तुमचा वेळ, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं इमॅजिनेशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या कमी होतो, आपल्या स्वभावामध्ये फरक पडते. म्हणून तुम्ही आजपासूनच लक्षात ठेवा की मोबाईल बघायचा आहे आपल्याला, थोडा वेळ बघा लिमिटमध्ये. त्यातून कुठली माहिती घ्यायची आहे आपल्याला, अभ्यासाचं बघायचं आहे, चांगले व्हिडिओ बघायचे, काय शिकायचं आहे तर तुम्ही एक लिमिटेशन ठेवा की मला आता मी जो आहे मोबाईल बघण्याचा वेळ ते माहिती घेत आहे, माहिती घेण्यासाठी आहे, आपल्याला मनोरंजनासाठी बघायचं आहे. तर किती वेळ मोबाईल बघितला पाहिजे? एक अर्धा-1 तासाची तुमची लिमिट ठेवा दिवसभराची, तर तुम्ही इकडे चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करू शकणार. नाहीतर आपल्या डोक्यामध्ये मोबाईलच राहते आणि रिकामा वेळ दिसला की आपण मोबाईलमध्ये जातो आणि आपल्याला समजत नाही की नेमकं काय होत आहे. त्याच्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हे आपल्याला समजत नाही म्हणून आपण हे सगळं करतो, बरोबर आहे की नाही? आपण बघतो, आपल्याला कुठं कळते का? त्याच्यामुळे आपण त्याच्यात गुंतत चाललो आहे, आपल्याला त्या गोष्टीची सवय लागत आहे. हे आतापर्यंत माहीत होतं का तुम्हाला? नव्हतं माहीत, पण आता माहिती झालं म्हणून आपण त्यामध्ये गुंतायचं नाही. आता आपल्याला हवं त्याची सवय बंद करायची आहे. म्हणून तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही इतरांशी खेळा. तुम्ही कुठलं एखादी ड्रॉइंग करायची आहे, कुठलं तुमच्या हॉबीज असेल, एखादी छंद जोपासा. छोटी मुलं जसं क्ले खेळतील, आणखी काही गोष्टी करतील. जसं 5 ते 8 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्या सवयी लवकर बदलतात. मग 8 ते 13, 9 ते 13 वयोगट जो आहे त्यांनी एखादी हॉबीज डेव्हलप केली पाहिजे, एखादी गेम खेळला पाहिजे चांगला. जसं स्कूल गेम्समध्ये तुम्हाला माहिती आहे का, स्कूल गेम्स 90 असे स्कूल गेम्स आहे की जे तुमच्या शालेय जीवनामध्ये स्कूल लेवलला वगैरे महत्त्वाचे आहे, जिथे तुम्ही ते खेळल्यामुळे त्याचे सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला पुढच्या दृष्टीने भविष्यामध्ये उपयोगाचे ठरतात. माहिती आहे का? किती असे गेम असे? 90 गेम आहे. 90 गेम, 90 गेम्स आहेत. मग त्यापैकी एखादी सिलेक्ट करा, तो वेळ तुम्ही त्या गेममध्ये लावा, बरोबर आहे? काही इंडोर गेम असतात, काही आउटडोर गेम असतात. चेस आहे, कॅरम सुद्धा आहे. तुम्ही मोबाईलच घेऊन घरीच बसायचं, तुम्ही चेस खेळू शकता ना. चेस खेळू शकतो की नाही आपण? कॅरम खेळू शकतो. किती लोकांना कॅरम खेळता येते? चेस खेळता येते. काही आउटडोर गेम आहे, बरोबर आहे? याच्यामध्ये जर तुम्ही वेळ दिला तर स्वतःचं डेव्हलपमेंट होईल, तुमचा मोबाईलपासून तुम्ही दूरही राहाल आणि पुढच्या दृष्टीने तुमची तयारी पण होईल आणि अभ्यासामध्ये तुम्ही फिजिकली, मेंटली तुम्ही या गेममध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे फिट व्हाल. काही ना काही तुमचं डेव्हलपमेंट होईल की नाही? मोबाईलपेक्षा तर फायद्याचं आहे की नाही? आहे. मग आपण त्या गोष्टी करू, इकडे आपल्याला फायदा मिळेल. याच्यापेक्षा मोबाईलमध्ये गेममध्ये जिंकून काय मिळते तुम्हाला? सर्टिफिकेट मिळते काही? काय कुठे नोकरी संधी आहे का? पबजी वगैरे खेळलं तर काही मिलिटरीत जाल, पोलीसमध्ये जाल का कुठे?
नाही, पण आपलं डेव्हलपमेंट ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी जर आपण लक्ष दिलं तर आपण निश्चितच पुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदाच आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर काही जे मोठे आहे टीनेजर्स मुलं जे 9 ते 13 आणि 13पेक्षा वयोगट मोठा जर असेल तर त्यांनी काही स्किल शिकल्या पाहिजे, काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुट्टीच्या वेळी 5 तास 8 तास वेळ आहे, आम्ही काय करू, मी काय करू, हे प्रश्न जर सारखे येत असेल, आपल्याला स्किल शिकता येते कुठली ना कुठली. स्किलमधून पण आपण आपल्या फ्युचरमध्ये फायदा होऊ शकतो का नाही त्या गोष्टीचा. चांगल्या गोष्टी आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. असे वेगवेगळे उपाय आहेत की जे आपण त्या मोबाईल ॲडिक्शन पासून स्वतःला वाचवू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पालकांनी तुमच्या घरी तुमचे आईवडील मोबाईल मागत असेल ना, बघते की नाही, पालकांनी मुलांना जर मुलं चांगल्या सवय लागत असेल, मोबाईल कमी जर तो वापरत असेल तर त्याला सकारात्मक प्रोत्साहन पण दिलं पाहिजे की नाही तू हे करत आहे ना, ते चांगलं करत आहे, तुझ्यामध्ये सुधारणा होत आहे, हे दिसत आहे ना आपल्याला, तर त्याला सकारात्मक प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार त्यानंतर मुलं सगळ्यात जास्त पालकांचं अनुकरण करतात घरी. जर पालकच समजा आईवडीलच समजा जर खूप वेळ मोबाईल घेऊन बसत असेल तर मग मुलं काय करणार, तेही बघत आहे तर मग आम्ही मोबाईल घेऊन बघणार, बरोबर आहे की नाही. हेच बघत आहे ना, मग ते बघत आहे, मग आपणही बघतो. तर हे घरी कमी केलं पाहिजे. तुम्ही घरी आपल्या त्याचं वेळापत्रक पण तयार करू शकता तुम्ही की किती वेळ मोबाईल बघायचं काय. आता ते मोबाईल बघताय, कदाचित त्यांना मोबाईलवर कामही असू शकते, समजा काही ऑफिशियल गोष्टी असेल, काही करत असेल तर ते बघताय, मग ते बघताय मग आपणही बघायचं का. आपण कोणते कामं करताय तिथे, आपण काही शालेय कामं करताय का ऑफिसचे कामं करताय तर कुठले कामं करताय. फक्त आपण आपला टाइमपास करतो, आपल्या आनंदासाठी आणि मजेसाठी मोबाईल वापरतो, याच्यावर दुसरं कुठलंही काम करत नाही. एखादी चांगला दुसरा व्हिडिओ आला, आपल्याला चांगलं बघावं वाटलं तर आपण ते चांगले व्हिडिओ बघतो, बरोबर आहे, किंवा कुठलं माहिती घ्यायची असेल तर करतो. पण हा जर वेळ सोडला तर बाकी इतर वेळ कशासाठी असतो, टाइमपास करण्यासाठी असतो, सरळ असते की नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या घरी पण जर आईवडील बघत आहे, कोणी काही बघत आहे, तुमचं मन जात असेल तर त्यांना सांगा की आपण सगळे मिळून आपल्याला हे कमी करावं लागते, कारण तुम्ही दिसता म्हणून आमचं लक्ष तिकडे जाते, आम्ही पण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे. तुम्ही पण वेगळे मार्ग शोधा, कारण जोपर्यंत मोबाईलला पर्याय उपलब्ध होणार नाही, आपण पर्याय उपलब्ध करणार नाही, तोपर्यंत आपण मोबाईलपासून दूर राहू का नाही. अभ्यास करत असताना मोबाईल आपल्या दूर असला पाहिजे. किती लोक आहे मोबाईल जवळ घेऊन अभ्यास करणारे पण आहे का, काही करता का कोणी. एखादी मेसेज वगैरे आला पटकन लक्ष गेलं पाहिजे. तुमचा व्हॉट्सअप मेसेज आहे, कोणी फोन करणार आहे तर आपण जवळ घेऊन बसतो, कारण आपलं काय लक्ष तिथे असलं पाहिजे, दुर्लक्ष नाही आपलं, त्याला मिस नाही केलं पाहिजे. म्हणून असे किती लोक आहे, असं किती कोणी आहे का, कोणी कोणाच्या मनात कधी आला का विचार घेतो का आपण असं जवळ मोबाईल बसतो का, बसतो ना कधी. तर असं न करता तुम्ही अभ्यास करताना मोबाईल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, सायलेंट करून ठेवा, आणि ठेवा म्हणजे कुठं असं जवळ नाही ठेवायचा, तो डोळ्यानेच दिसला नाही पाहिजे. त्या रूमच्या बाजूला ठेवून द्या, दुसऱ्या रूम मध्ये ठेवा किंवा तुम्ही दुसरीकडे जाऊन बसा. फ्री मोबाईल झोन एरिया म्हणजे त्या एरियामध्ये मोबाईल नसला म्हणजे आपल्याला आवाज येणार नाही, आपल्याला दिसणारही नाही. मोबाईल दिसला की डोक्यात विचार सुरू होऊन जातात, होते की नाही. दिसू दे, एखादी मेसेज वाजू द्या, आपलं कॉन्सन्ट्रेशन भंग होऊन जाते, आपण डिस्ट्रॅक्ट होतो. पटकन नातेवाईकात फोन आहे, कुठला कार्यक्रमाचा आहे, काही चालं वाटते की नाही, मग बघतो आपण, झालं सुरू. मग तिथून एखादे व्हिडिओ युट्यूब कुठली लिंकच येऊन जाते, मग ते टच केलं की आपण त्याच्यामध्येच गुंतत जातो. असं होते का, किती लोकांसोबत झालं असं, हातवर करा, किती लोकांसोबत झालं असं. जेव्हा आपण एखादी व्हिडिओ बघत आहे तेव्हा एखादी दुसरा व्हिडिओ येतो, तो बघतो, असं करत करत आपण गुंतत जातो का नाही. बघायचं नसलं तरी व्हिडिओ बघतो, असं किती लोकांसोबत होते. आता समजलं का, होते की नाही असं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हा आपला मोबाईल आपल्या डोळ्याच्या समोर नसला पाहिजे. घरी पण एक टाइम टेबल सेट करा आणि घरी सांगा तुम्ही की आपल्याला आमचं कॉन्सन्ट्रेशन इथे असं भंग होते, आम्ही लक्ष देऊ शकत नाही, आमचं लक्ष केंद्रित होत नाही, विकेंद्रित होते. त्याच्यामुळे
अशा काही गोष्टी तुम्ही आपल्या पालकांसोबत बसून ठरवल्या पाहिजे. आवश्यक आहे की नाही? आपल्या वडिलांना पण माहिती नसते की ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे परिणाम होत आहेत आणि आपल्या मुलं आपण बघत आहोत त्या मोबाईलमुळे या मुलांचं लक्ष केंद्रित होत नाही, हे पण त्यांना कळत नाही. कधी कधी चुकून नाही का नाही येत लक्षात. म्हणूनच त्याच्यासाठीच आहे आपला आजचा हा विषय. मग त्याच्यासाठी बघा उपाय कोणता कोणता आहे. तुम्हाला वाचण्याची आवड आहे का? एखाद्या चांगल्या गोष्टी पुस्तक घ्या, चांगल्या गोष्टी वाचा, वाचनाची सवय लावा. शारीरिक सक्रियता म्हणजे काय? ऍक्टिव्ह प्ले खेळलं पाहिजे, आपण गेम्स खेळले पाहिजे. त्यानंतर चांगली नाती, आपले नातेसंबंध आहे, नातेवाईक आहे, आपले मित्र आहे, घरचे लोक आहे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. की उठसूट घेतला की मोबाईलच, काही नसलं कोणाशी बोलायचं नाही. कोणी बाहेरचं जरी आलं नातेवाईक तरी आपण मोबाईलमध्येच राहतो. तो येते बसते बोलते त्याचं काम करते निघून जाते, आपल्याला त्याचं काही घेणं देणं राहत नाही. असं पण होते बऱ्याच ठिकाणी, मुलं मिक्सच होत नाही आणि आईवडील त्यांना म्हणत नाही की तुम्ही कुठे आहे येऊन बसा आमच्यामध्ये, हे कोणीतरी आपल्या घरी आलाय, हे नातेवाईक आहे, बोला म्हणते का? असं बऱ्याच ठिकाणी नाही, ते आहे रूम मध्ये कुठे आहे मोबाईल घेऊन ते तिकडेच आहे, ते काय करत आहे तर माहित नाही. असं होते की नाही? म्हणून हे सगळी नाती जपा, निसर्गाशी जोडा. तुमच्या आजूबाजूला नैसर्गिक परिसर आहे, एखादी झाड लावा, तिची स्वच्छता करा किंवा स्वतःच्या घरची स्वच्छता करा. घरी एखादी थोडंसं कुंपण घाला, झाडं लावा, काही ना काही तिथे आपण वेळ देऊ शकतो. आणि इकडे बघा दुरुपयोग दुष्परिणाम जे आहे, वेळेचा अपव्यय होतो, मानसिकता एकाग्रतेचा अभाव होतो आणि नात्यांपासून आपण दूर जातो. आपण सगळ्यांना घेऊन चालत नाही, आपण फक्त एकटेपणा वाढतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. हाच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा काय उद्देश आहे. चला, किती लोक आता उद्यापासून कमी करणार मोबाईल बघणार? किती लोक कमी करणार उद्यापासून? आता किती तास पाहता तुम्ही? मग उद्यापासून हळूहळू कमी करावं लागेल ना आपल्याला. एक एक गोष्ट आपल्याला काय करावं लागणार? टायमिंग हळूहळू करावं लागतं, कमी करावं लागतं. सर्वात आधी कुठल्या गोष्टी बघायच्या तेवढंच ठरवा. काही कामाचे व्हिडिओ बघा आणि मनोरंजनाचा जो टायमिंग आहे तो थोडा सेट करा. ठीक आहे? चला, धन्यवाद.